उरण में हुए यशश्री शिंदे हत्याकांड से संपूर्ण महाराष्ट्र में अलग अलग संगठनों की ओर से आंदोलन किए जा रहे हैं। इसी कड़ी में पंढरपुर में विश्व हिंदू परिषद और बजरंग दल की ओर से जिला स्तरीय आंदोलन कर विरोध प्रदर्शन किया गया। 2 दिन पहले मुंबई के बजरंग दल कार्यकर्ता अरविंद वैश्य की जिहादी ने हत्या कर दी थी, तो नई मुंबई के उरण में 22 वर्षीय यशश्री शिंदे की हत्या को अंजाम दिया गया। यदि यही सिलसिला चलता रहा तो एक दिन हर किसी की बेटी बेटा सुरक्षित नहीं रहेगा। यह बात वारकरी संप्रदाय पाईक संघ के राष्ट्रीय प्रवक्ता रामकृष्ण महाराज वीर ने आंदोलन के दौरान कही। गेल्या काही वर्षांमध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचीच हत्या करण्याचं काम कदाचित हे कुणाला आवडणार नाही, रुचणार नाही, पटणार नाही, पण बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेची हत्या करण्याचंच काम केंद्रातल्या सरकारने केलेलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। आज आपली अवस्था अशी झालेली आहे की जी अर्जुनाची अवस्था झाली होती। समोर दिसतंय आपलंच सरकार आहे, केंद्रातलं सरकार आपलंच आहे, महाराष्ट्रातलं सरकार आपलंच आहे आणि आपल्या हातातलं धनुष्य, आपल्या हातातलं जे काही युद्धाचं साहित्य ती गळून पडते, कारण समोर आपलेच आहे। भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला उद्देश त्याही वेळेस लक्षात घ्यायचा आहे। आपली पाठ भगवान श्रीकृष्णांकडे, तोंड आपलं छत्रपती शिवरायांकडे आहे। छत्रपतींनी भगवंताचा उपदेश काय घेतला लक्षात ठेवा, तस्मात् उत्तिष्ठ कोणत्याही युद्धाय कृतनिश्चयः। ज्या ज्या वेळेला अधर्माच्या विरुद्ध लढावं लागेल, अधर्माच्या पाठीशी घालणाऱ्या विरुद्ध लढावं लागेल, त्यांच्या विरुद्ध तुम्ही लढायला तयार राहा, ते तुमचे असले तरी सुद्धा। ही लढाई लक्षात ठेवा, ही 1 वर्षाची, 2 वर्षाची, 5 वर्षाची नाही आहे, ही निरंतर चालणारी लढाई आहे। कारण हिंदूंचं अस्तित्व जर तुम्हाला टिकवायचं असेल तर एकमेव देश एवढा हिंदुस्थान शिल्लक राहिलेला आहे। बाकी जगाच्या पाठीवर हिंदूंचं अस्तित्व कुठेही शिल्लक राहिलेलं नाही। आज लंडनचा महापौर निवडायचा म्हटला तर बहु मुस्लिम बांधवांचं मतदान मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी लंडनचा महापौर निवडू शकत नाही। ही अशी बाहेरच्या लोकांची अवस्था झालेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला जागृत व्हायचं असेल तर आपल्या सुद्धा सरकारच्या विरुद्ध बोलण्याची धमक आणि ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून पुन्हा कृष्णाकडे असं उलट आपल्याला जायचं नाहीये। तर कृष्णाने आपल्याला सांगितले छत्रपती शिवरायांकडे जायचंय, शिवरायांकडून आपल्याला सावरकरांकडे पुढे जायचंय। पुढे जाणार आपल्याला प्रवास करायचा आहे। सावरकरांनी शिकवलेलं हिंदुत्व आपल्या अंगामध्ये बांधलं पाहिजे। ते आपल्या अंगामध्ये जोपर्यंत बांधलं जात नाही तोपर्यंत कुठल्याही आंदोलनाने, कुठल्याही शासनाला काहीही फरक पडणार नाही।